पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जयाचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्णत्रयाची जपता, विश्वसृजन योग्यता आली तया। हे चालू असलेल्या 23व्या श्लोकातील 338वी ओवी। सध्या याच्यामधला कुठला विषय चालला आहे तर हा जो प्रजापती आहे त्याला ही सृष्टी निर्माण करण्याकरता जी शक्ती त्याच्या ठिकाणी पाहिजे होती ते प्राप्त होईना। मग त्यावेळेस काय आहे तर काय करावं असं सुचत नसल्यामुळं एक प्रकारे काहीच समजत नसलेली अशी जी बुद्धी असते त्याला वेडे असं म्हटलं जातं। वेडेपण आलं असा हा ब्रह्मदेव वेडा झाला, कारण त्याच्या ठिकाणी जी समजूत पाहिजे, कारण ब्रह्मदेव हे देवलोकातले, त्रिकाल ज्ञानाची त्यांच्याकडे सगळ्या तऱ्हेची पूर्तता, तरीसुद्धा ईश्वर म्हणजे काय हे ओळखायलाच येईना आणि मग सृष्टी कशी करावी हेही कळेना। अशा वेळेस काय करायचं म्हणून पुढं जर काही असेल तर त्याला असा संदेश प्राप्त झाला की हे 3 नाम असलेलं वर्णत्रय, 3 अक्षराचं हे नाम आहे, हे जप। आणि त्याने त्याचा जप करायला सुरुवात केली। कोणतं तर ओम तत्सत हे जे काही आहे त्याचा जप केल्यानंतर मग मात्र हे सगळं विश्व कसं निर्माण करावं त्याची जी काय आहे योग्यता त्या प्रजापतीला म्हणजे ब्रह्मदेवाच्या ठिकाणी निर्माण झाली। तेधवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिदले शासन, यज्ञाईसे वर्तन जीविके केले। आता ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करताना पहिल्यांदा ब्राह्मण निर्माण केले आणि कसं आचरण करावं त्याची नियमावली देत असताना, जसं आचरणसंहिता म्हणतात त्या प्रकारचं देत असताना त्यांच्यासाठी वेद दिले। या वेदानं जसं सांगितलं आहे तसं तसं तुम्ही काय करा, तुमचं आचरण करा। आता जर काही असेल तर वेदाप्रमाणे आचरण करणारे हे सदाचरणी झाले आणि त्यांच्यासाठी परत मग कशी उपजीविका त्यांची होईल म्हणून त्यांना यज्ञ करण्याची परवानगी दिली, किंवा वेदातून यज्ञ कसा करावा हे सगळं तुम्ही काय करा शिकून घ्या आणि त्याप्रमाणे यज्ञ करा, असा सगळा संदेश त्यांच्यासाठी आला। पाठी नेणो किती एर, सृजिले लोक अपार, झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने। आणि मग जे जे काही ह्या सृष्टीत निर्माण करायचं ते सगळे लोक निर्माण केले। या सगळ्या लोकांची निर्मिती झाल्यानंतर हे सगळं राहिलेलं जे काही सृष्टीतलं आहे की जसं आपल्याला काय आहे की आपलं जीवन आहे, मनुष्यत्व प्राप्त झाले, पण मनुष्याला अन्न लागतं, पाणी लागतं, घर लागतं, बाकीचं वस्त्र लागतं, हे सगळं लागतंच ना। म्हणून राहिलेल्या सृष्टीतलं जे काय असेल ते सगळं त्यांना सांगितलं, आता हे तुम्ही ह्या सृष्टीतलं जे राहिलं असेल म्हणजे ज्यापासून धान्य निर्माण होईल, भाजीपाला निर्माण होईल ते घ्या आणि स्वयंपाक करा। ज्याच्यापासून तुम्हाला कापड निर्माण करता येईल ते घ्या आणि कापड निर्माण करा। ज्या ह्याच्यापासून तुम्हाला घर निर्माण करता येईल त्याचं ते घ्या आणि घर निर्माण करा। मग हे सगळं लागणारं भगवंतानी निर्माण केलं।
म्हणजे ईश सृष्टी. त्याच्यामध्ये कसं आहे तर दगड ईश्वराने केला. दगडाचा आपण काय चिरा बनवायचा का अजून काय बनवायचं ते बनवत गेलो. माती निर्माण केली, मातीपासून जे काही विटा निर्माण करायच्या त्या केल्या, वाळू निर्माण केली. हे सगळं भगवंतांनी ते आपल्यासाठी काय आहे एक एक सृष्टीत निर्माण केलं आणि ते या सृष्टीतील जनतेनं उपयोगी आणलं. हे सगळं आता ईश्वरानं त्यांच्यासाठी दिलेलं होतं. ऐसे नाम मंत्रे जेणे धातया आढंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांत तो. आता एकंदरीत हे जे काही आहे की जे आता मागच्या साधारण 35 ओवीपासून जी सुरुवात झाली होती की ब्रह्मदेवाबद्दल सांगायचं आणि तोच ब्रह्मदेव की हे सगळी सृष्टी निर्माण करण्याची ज्याच्याकडं काय आहे शक्ती दिलेली आहे, त्याला ती शक्ती उत्पन्न होण्याकरता हे नाम त्याला दिलं. म्हणजे नामाचा अनुभव पहिल्यांदा ब्रह्मदेवानं घेतला. त्या अनुभवावर ब्रह्मदेवानं जर काय असेल तर ही सगळी सृष्टी निर्माण केली. आता ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ह्या सगळ्यातून ह्या नाममंत्रानं जर काही असेल तर चांगल्या प्रकारची शक्ती निर्माण झाली म्हणा किंवा काही सामर्थ्य निर्माण झालं. मग हे सामर्थ्य निर्माण करून ब्रह्मदेव हे सगळं आता बनवू लागले असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे 35 ते 41 ओव्या होईपर्यंत ब्रह्मदेवाचाच विषय सांगितला की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मिती करता या मंत्राचा कसा उपयोग केला, अर्थात हा मंत्र कसा उपयोगी आहे हे आता सिद्ध झालं. कारण का की ब्रह्मदेवानं सृष्टीची नियमावली पुढं सांगितली. आपल्याला 3ऱ्या अध्यायाचाच विषय झाला आहे की ब्रह्मदेव ह्या सृष्टीतल्या सगळ्यांनी कसं वागावं हे सांगतात. मग त्याप्रमाणे सांगितलं गेलं. अर्थात सांगणारा जो असतो त्या सांगणाऱ्याला अनुभव आला पाहिजे ना. संत सांगतात का नाही, अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव आल्याशिवाय दुसऱ्याला कसं सांगावं. मग हे अनुभव कसा आला ब्रह्मदेवाला ते सांगून झालं. एवढंच नाही तर आणखीन त्या मंत्राबद्दलचे जे काही आहे महत्त्व ते आता सांगत आहेत. तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणवो आधिवर्णो बुझा आणि तत्कारू जो दुजा तिचा सत्कारू. आता त्याच्यामध्ये काय आहे की जेवढे काही मंत्र असतील कशासाठी जे काही झालेले मंत्र आहेत त्या सगळ्याच मंत्राच्या अगोदर ओम असतोच. आणि त्यामुळं ओम हे मंत्र या सगळ्या मंत्राचा राजा ठरला. कारण त्या मंत्राच्या म्हणत असताना उच्चाराच्या अगोदर ओम म्हणायचं आणि मग सगळं काही पुढचं म्हणायचं. मग ओम जो आहे हा काय आहे की सगळ्या अगोदरचा राजा असं समज. आणि मग तिथून तत्कार हा दुसरा आणि सत्कार हा तिसरा. अशा तऱ्हेनं 1, 2 आणि 3 ओम हे 1, तत्कार हे दुसरं आणि सत्कार हे तिसरं असं एकाच मंत्रातली 3 अक्षरं आहेत. एवं ओम तत्सदाकारो ब्रह्मनाम हे त्रिप्रकारो हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषद ते. एकंदरीत हा जो मंत्र आहे या संपूर्ण मंत्राचा उच्चार कसा तर ओम तत्सद हे जे आहे हेच ह्या सगळ्यांचं तुमच्या आमच्या कल्याणाच्या दृष्टीनं कसं उपयुक्त आहे हेच उपनिषदाने सांगितलं आहे. म्हणजे उपनिषदात जे जे सार आहे ते सार सांगणं. अर्थात काय आहे की आपल्याला माहीत असलेली सुगंध देणारी कितीतरी फुलझाडं आहेत, कितीतरी फुलं आहेत. पण कोणतंही फूल झालं तरी त्यातला जो सुगंध आहे हा त्याचा अर्क आहे. कोणतंही फुलं असलं त्याला सुगंधच येत नसेल तर त्या फुलाला फुल असून काय उपयोग आहे. जसं आता कृत्रिम निर्माण केलेली फुलं त्याचे हार अगदी आत्ता तोडून आणलेत की काय फुलं असं वाटतात.
इतके टवटवीत वाटतात, पण काय आहे, कृत्रिमच. म्हणजे हे जे काही आहे हे उपनिषदाचं सार म्हणजे एक फूलच आहे की जेणेकरून त्या मंत्राचा जप करत असताना त्याचा सुगंधच घेता येईल, त्याचा श्वास घेता येईल. असं येणे सिगा होऊनी एक, जई चाले कर्म सात्विक, तै कैवल्या ते पायिक घरीचे घरी. याप्रमाणे हा मंत्र जर आपण घेतला आणि त्या मंत्राप्रमाणे आपण जे करत आहे ते सात्विक कर्म करायला सुरुवात केली, अशी सात्विक कर्म करता करता कर्मसाम्य दशा प्राप्त होऊन ज्ञानाची प्राप्ती झाली, तर हे मोक्ष आपल्या घरी सहज चालून येईल किंवा आपल्या हातचा मळ होईल. मोक्ष म्हणजे दुसरीकडे कुठं नाही, आता जवळच राहील, इतक्यापर्यंत तयारी होईल. कारण ते सगळे क्रम आपण ओलांडत आलो ना. पहिलं तर सात्विक आहे, सात्विक कर्म करत असताना या मंत्राचा घोष केला आणि मंत्र म्हणत म्हणतच सगळी कर्म केली. अर्थात प्रत्येक कर्म हे पुण्यदायक झालं. पुण्यकर्मामुळं त्या कर्माचं फळ काय, तर ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्तीनं मग मोक्षप्राप्ती तर सहजच झाली. असा जो काही मोक्ष आहे तो हक्काचा झाला. परी कापुराचे थळीव आणून देईल दैव, लेवो जाणनेचे आडव तेथ असे बापा. आता एक हे जे उदाहरण दिलं आहे हे माऊलींना कसं सुचलं असेल ते माऊलींनाच माहिती. उदाहरण काय दिलं आहे, कापराचे दागिने केले आणि ते दागिने त्या बाईच्या अंगावर घातले. गळ्यातले असेल, हातातला असेल, काय कानातलं असेल, सगळं. आता ते जरा इकडे तिकडे हालायला लागले तर कापूर अधिक नाजूक, ते तुकडे गळून पडतील ना. आणि जरी तिने हळू जरी घातलेच तरी स्वयंपाकाला कशी जाईल, कारण ते राहील कसं अंगावर, त्याच्यापासून धोका आहे. हे जसं उदाहरण आहे तसं अलीकडं आपण पाहतो की पहिली संक्रांत असली घरातल्या सुनेची म्हणजे हलव्याचे दागिने करतात. हलव्याचे दागिने तिच्या गळ्यातलं करायचं, तिच्या हातातलं करायचं, त्याला कपाळावरची बिंदी करायची, सगळं. पण हे काय कुठं लग्नात ह्याच्यात घालून जायला मिरवायसारखे आहेत काही, त्या दिवशी फोटो काढाय पुरतं आहे, परत काही नाही, पुन्हा काढूनच ठेवायचेत. सगळ्या प्रकार त्यात असतो. अंगावरचं सगळं घालून हातात त्या हलव्याने सजवलेला नारळसुद्धा असतो. हे सगळं जरी झालं तर तेवढा कार्यक्रम संपला की सगळं काढून टाकावं लागतं. तसं असं जर काही असेल, आता उदाहरण कशासाठी बघा, असे जर कापराचे दागिने घातले तर ते घालून मिरवायला तर कठीण, स्वयंपाक करायला त्याहून कठीण, म्हणजे हे अडचणीचंच होऊन बसलेलं आहे. तैसे आदरिजेल सत्कर्म, उच्चारेल ब्रह्मनाम, परी नेणिजे जरी वर्म विनियोगाचे. आता त्याला त्यासाठी उदाहरण ह्या मागचं जे आलं ते यासाठी आलं की सगळं काही आहे, तुम्हाला हे नामही मिळालं आणि ते करण्यानं सत्कर्म करावं होत असतं, असं सगळं शास्त्रही सांगतं. उच्चारायची काय आहे तयारी, पण त्याचा उच्चार कोणत्या प्रकारानं करावा, त्याचा कसा विनियोग करावा हेच माहीत नाही. मग नुसतं नाम असून काय करता, जिथं ज्या नामाची गरज आहे किंवा काही असेल तसंच ना. जसं पूर्वी युद्धामध्ये अस्त्र शिकवलं जायचं, ते मंत्र म्हणाले म्हणजे मग अस्त्र. मग आता पुढचा शत्रू कोणतं अस्त्र आपल्यावर फेकतो आणि त्याला विरोधी कोणतं अस्त्र असावं लागतं हे तेव्हा सुचलं तर बरं. ते जर सुचलं नाही आणि पाठीमागून जरी सुचलं तर तोपर्यंत त्याचा मार आता आपल्या अंगावर यायचा ना. म्हणून मग हे सगळं खरं आहे. हे जे काही मंत्र आहे तोही प्राप्त झाला आहे आणि हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे हे कळालं. हे मंत्र म्हणला तर सत्कर्म घडतं हेही कळालं, पण कसा घ्यावा हेच कळलेलं नाही. तरी महंताची या कोडी, घरा आलिया ही ओढी, मानून येणता अपरवडी, मुद्दल तुटे. आणखीन त्याला उदाहरण दिलं तर साधूचा समूहच, एक साधू नाही, असा समूहच घरी आला आणि ते घरी आल्यानंतर त्याने प्रेमाने आले ह्यांच्या घरी
ह्यांचं घर आणि त्यांना तिथल्या माणसाला काय असेल त्याप्रमाणे ते प्रेमाने आले. पण त्या घरातल्याला वाटलं ही उरफडच आली, आता ह्यांचं कसा आदर सत्कार करू, ह्यांना आता काय करावं, ह्यांना काय द्यावं, काय घ्यावं, काय काय आता म्हणजे त्याला ते करायचं तर राहिलं बाजूला, पण उलटं संकट वाटायला लागलं. मिळणार नाही असं नाही, त्यांना काय आहे धान्य मिळेल, स्वयंपाक करून घालता येईल, त्यांना शाल नारळ देता येईल, हार फुलं घालता येतील, हे सगळं आहे. पण ह्याला करायचं नाही ना, ही ह्याला अडचण म्हणजे होती का आता हे कोणी करायचं नाही. हे करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का, साधी म्हणजे कष्ट, अशा अर्थानं त्याला ते वाटत लागलं. तर असं सांगतात की ते जर तुम्ही केलं नाही साधू घरी येऊन सुद्धा, तर तुमचं होतं नव्हतं तेवढं पुण्य निघून जाईल. म्हणजे जे काही पूर्वजाकडून अथवा तुम्ही आत्तापर्यंत काय केलं असेल ते सगळं पुण्य लयाला जाईल, मुद्दलं तुटे. म्हणजे त्याच्यावरचं मिळणं तर सुटलंच, पण जे मुद्दलाचं आहे तेही तुमच्याजवळचं निघून जाईल. असं आहे की मनुष्याजवळचं धनदैवत गेलं, धन सगळे आणि धान्य गेलं, तर मनुष्य त्याला म्हणत असतात ही दरिद्री झाला, कंगाल झाला. त्याच्यापेक्षा हा कंगाल होईल, कारण पुण्यानंच आपलं जीवन चाललेलं आहे. पुण्यामुळंच आपल्या जीवनात आपल्याला काय आहे की 2 वेळचं जेवायला मिळतं आहे किंवा सगळ्या गोष्टी होतात, हे पुण्यच आहे. पण हे सगळंच आपल्या हातून निघून जाईल. का ल्यावया चोखट टीक भांगार एकवट, घालोनी बांधिली मोठ गळा जेवी. आता दुसरी गोष्ट अशी की दागिने चांगलेत. माऊलींनी त्यात एक आता त्यांना म्हणायचं असेल, काही जडाव्याचे दागिने असतात, त्याच्यामध्ये पूर्वी एक दागिना असायचा प्रत्येकाच्या ह्याच्यात, वज्रटीक म्हणून गळ्यामध्ये घालणारे होता. अशा तऱ्हेचे काही दागिने, 1-2 नाही बरेच दागिने, हे सगळे ते दागिने त्या एखाद्या महिलेच्या घरी सगळे तिच्या घरचं, हे एवढे दागिने आहेत की गळ्यामध्ये 4-5 माळा, कानातली 4-5 फुलं झालं, अजून काय हातातले सगळे काय पाटल्या म्हणा, बांगड्या म्हणा, भरगच्च सगळं, यातलं कमी नाही. पण त्या बाईने सगळं एका बांधलं का फडकं काढून त्याची सगळ्याची गाठ बांधली आणि ते बांधलं गाड्यात. म्हणजे इतकं सगळं आहे, पण हे कुठं घालावं, काय करावं, कसं आहे तेच कळलं नाही. आणि इतके दागिन्याची निस्तीच गाठोडं तयार केलं आणि गाठोडं गाड्यात मारून लागली इकडे तिकडे हिंडायला. दुसऱ्याने विचारलं हे काय दागिने घातलेत. आता ते गाठोड्यातले दागिने परिधान केले असं म्हणणारच नाही ना कोणी. हे सगळं का झालं तर हे आहे हे कसं वागावं, कसं वापरावं, कसा त्याचा विनियोग करावा हे कळालेलं नाही. तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विनकाम विफळ होय. तेव्हा तुमच्या मुखामध्ये हे नाम बसलं, कारण ह्याला ब्रह्मनामच म्हणायचं आहे. असं ब्रह्मनाम आहे. आणि सात्विक कर्म करण्याची तुमच्या ठिकाणी काय आहे, इच्छा पण आहे. पण ह्या नामाला ह्या कर्माच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी बसवावं लागतं हेच माहीत नाही. मागच्या ओवीत जसं सांगितलं की परिनेणिजेल जरी वर्म, म्हणजे हे कुठं आहे ते वर्मच माहीत नसेल, कसा विनियोग करावा ते जर कळत नसेल, तर विनियोगे विन काम विफळ होय. मग तुमचं सगळं वाया गेलं. कारण हे सगळं केलं खरं, मग काय त्याचं काय, जसं आता घरातले देव आहेत, काही सणवार आहे, आणि एखाद्याने काय केलं, स्वयंपाक केला, आणि मग त्या बाईने काय स्वयंपाक एक सगळा झालेला सगळ्या ताटात नैवेद्याचं वाढलं, जे काही घरात केलं तेवढं देवापुढं नेला, नैवेद्य दाखवला, ताट उचलून आणून ठेवलं, मग तिच्या लक्षात आलं आपण पूजाच केली नाही. आता तिथून देव काढ पाणी घाल. आता हे उलटं झालं, हा विनियोग योग्य नाही. तुमचं एवढं जरी भरलं ताट असलं तरी त्याला काहीच उपयोग नाही. जे करायला पाहिजे ते केलं तरच तो क्रम योग्य आहे. मग त्या क्रमाक्रमाने करता आलं तर ठीक आहे. म्हणून मग आता हे नाम आहे खरं, पण ह्याचा विनियोग कसा करावा, ते कशा प्रकारे उपयोगात आणावं हे जर कळलं नाही तर हे असूनसुद्धा वाया गेलं असं होईल. अगा अन्न आणि भूक, पासी असे परी देख,
जेवून येणता बाळक लंघनाचे की. आता जसं बाळ आहे आणि ह्या बाळाला त्याला रोज दूध पाजावं लागतं. मग काय आहे, वाटी घ्या म्हणा, काय कशात तरी भांड्यात दूध घ्यायचं, चमचा घ्यायचा, त्या बाळाला आईने मांडीवर घ्यायचं आणि मग त्याला दूध पाजायचं. कधी कधी असं मांडीवर, कधी असं 2 पाय पसरायचे आणि त्या पसरलेल्या पायावर ते बाळ आपल्याकडल्या बाजूला घ्यायचं आणि त्याला दूध पाजायचं. आता काय आहे की दूधही आहे घरात आणि ह्याला भूकही लागली, पण त्याला काय हाताने घेऊन पिता येतं आहे का? त्याला तर पाजणारच कोणी नाही. चमचा, वाटी घ्या, चमचा घ्या आणि त्याला मांडीवर घ्या असं कोणीच नाही. तर अन्न आणि भूक दोन्ही जवळ आहे, पण त्या बाळाला स्वतःला घेता येत नसल्यामुळं निष्कारण उपाशी राहावं लागेल. कारण त्याच्या ठिकाणी अजून हे घ्यावं प्यावं हे कळत नाही. त्याला पाजलं तर पेतं, पण तिथं सगळं दिसत असूनसुद्धा त्याचा काही त्याला उपयोग होत नाही. का स्नेहा सूत्रा वैश्वानरा झालिया ही संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशू नोहे. आता त्याच्याकरता काय आहे की दिवा लावायचा असला म्हणजे 3 गोष्टीची गरज असते. मग काय काय लागतं त्याला? तर एक तर असं तेल लागतं, दुसरी वात लागते आणि मग ती वात पेटवण्याकरता विस्तू लागतो. हे तिन्ही असलं तरच. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, उदक धान्य अग्नी झाल्या घडे पाक एका विन एक कामा नये. नुसतंच अग्नीत आणि पाणी नाही, अन्नही नाही, चालणार नाही. अग्नी आहे, पाणी आहे, पण अन्नच नाही, काय करणार? हे तिन्ही असलं तर. तसं हे सगळे आता काय आहे की तेल आहे, वात आहे, विस्तवसुद्धा आहे, पण हे सगळं असलं तरी दिवा कसा पेटवावा हे कळलं पाहिजे ना. म्हणजे 3 गोष्टी आहेत, पण दुसरं काय झालं, ते पेटवण्याकरता लागणारं त्याला पणती म्हणा, एखादं दुसरं काही असं नाही ना. आता जर याला युक्तीच असेल तर तो एखाद्या नारळाचे निघालेल्या ह्याची करवंटी घेईल, खोबरं काढून घेऊन मागं असतं, त्यात सगळं करून विनियोग करता येतो. जसं हे फिरत जातात ना मेंढरं राखणारे, खूप मोठा तांडा असतो त्यांचा. मग एवढ्या सगळ्या मेंढराला भांडी कुठनं आणायचे पाणी पाजायला? मग तिथंच शेतामध्ये त्या रानात आळी करायची अशी आणि त्याच्यात पाणी ओतायचं, ते त्याच्यात पेतात. मग एका वेळेला 10-10, 15-15 ते मेंढरं पाणी पिऊन मागं सरकतात. त्यांचे तेवढी त्यांनी केलं तर ही युक्ती ना त्याची. त्याला सगळं पाणी पाजण्याकरता प्रत्येक मेंढ्यापुढं कुठलं भांडं आणील ते. मग हे सगळे असे 10-5 केले, मग येतील त्या कळपातले काही पाणी पिऊन मागं, किंवा एका आळ्यामध्ये 2-2, 3-3 पितील. हे सगळं जसं युक्तीने करावं लागतं, तेव्हा आता त्यांनी सांगितलं की हातवटी नेणता वीरा. तुम्हाला त्याची हातवटी आली नाही, कसं पेटवावं हे कळलं नाही, तर हे सगळं असूनसुद्धा घरात प्रकाश नाही, अंधारच राहील. म्हणजे या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्या कशा हाताळाव्यात, काय त्याचा उपयोग करून घ्यावा ही युक्ती असावी लागते. तैसे वेळे कृत्य पावे तेथीचा मंत्रूही आठवे परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विन. तेव्हा तुमचं जे काही काम आहे ते काम त्या त्या वेळेला करायचं आहे, वेळेत होऊ लागलेलं आहे. एवढंच काय, मंत्राचाही आठव आहे, पण कोणत्या वेळेला कोणतं म्हणावं हेच कळत नाही. जसं काय आहे, एक नवीन कीर्तनाला उभा राहिला आणि मग त्यांनी काय अभंग सांगितला आणि बाकीचं झाल्यावर मग कोणतरी एकजण म्हणला, हो तसं नसतं, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणला नाही, तुम्ही रूपाचा अभंग म्हणला नाही. बरं म्हणले, आत्ता म्हणतो. म्हणजे कसा विनियोग करावा हे कळालं नाही, तर जे काही आहे रूढी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही चुकवली. म्हणजे तुम्हाला ते तुमचं काय सांगता त्याच्यापेक्षा पद्धतीत चूक करता कामा नये. त्या त्या पद्धती कराव्याच लागतील, तरच ते कोणत्या पद्धतीचं कीर्तन आहे, म्हणजे वारकरी आहे का तुमचं नारदी आहे सिद्ध होईल. त्या त्या पद्धतीनं ते वागावं लागतं. म्हणजेच सगळं कृत्य करत असतानासुद्धा मंत्राचा आठव असला तरी त्याचा विनियोग करण्याची जी काही युक्ती आहे
अथवा कोणाकडून तरी मार्गदर्शन घेऊन ह्या मंत्राचा विनियोग करून घ्यावा लागतो. म्हणोनी वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगू तू ऐक याचा आता इतकं सगळं झाल्यावर आत्ता सांगतात की हे 3 प्रकारचं नाम, 3 अक्षरं असणारं नाम, हे प्रत्येक कर्माला कशा प्रकारचा विनियोग करावा, कसं त्याची योजना करावी, आता तुला पुढच्या श्लोकात सांगतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.